काळी टोपी काळ हापचडी हे आरएसच्या पोशाखामध्ये पंडित नेहरूचे तुम्हाला फोटो दिसतील. संविधान बचावाचा नारा देऊन खरं तर काँग्रेस बचाव याचं अभियान चालवणं. मुळात संचित संघटना काहीसाठी आहे की प्रस्थापिताच्या मालकांना आमच्याकडे बघावं आणि निवडणुकीच्या बाजारात आम्हाला विकत घ्यावं. अहो, जगाचा नकाशा काढा, त्याच्यात भारत आहे व हिंदुस्थान नाही. राहुल गांधीला भारत म्हणायला हवा. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला म्हणून शरद पवार साहेब तुमची मुलगी सुप्रिया सुळे खासदार झाली ना. राष्ट्रवादीचे उमेदवार पाडा ह्या तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला मी आव्हान करतोय. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जर वंचित बहुजन आघाडीचं जर तिकीट डॉक्टर पी.टी. गायकवाड साहेबांना दिलं तर निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारची प्रस्थापिताला टक्कर होऊ शकते. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी लवकरच निवडणुका होण्याचे चित्र दिसत आहे आणि आपण बघत असाल की संपूर्ण सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या परीने कामाला लागलेले आहेत. आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारणाची दिशा या विषयावरती चर्चा करणार आहोत. आता आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रजासत्ताक जनपरिषदेचे अध्यक्ष प्रभुदाजी साठे आमच्यासोबत आहेत. प्रभुदाजी, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून 2019 पर्यंतच्या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघता? पहिली याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आंबेडकरवादी राजकारण दिशा व दशा असला या विषयावर आपली चर्चा होत असताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छितो मी की भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध आणि धम्म यांना घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावं लागेल, पहिला मुद्दा मी मानतो. आणि दुसरं, या देशामध्ये लोकशाही भारत ज्यांनी उभा केला, भारताच्या संविधानानं लोकशाही भारत ज्यांनी उभा केला, ती लोकशाही भारताचे राष्ट्र निर्माते भारतीय घटनेचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांचं स्वतंत्र स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारण उभाच राहू नये ही परंपरा काँग्रेसनं बाबासाहेबांच्या काळापासून निर्माण केली. खोदार या देशाच्या घटनाकाराला पाडण्याचं घटकारस्थान काँग्रेसनं 1952लाच केलं ना. 1952 मध्ये भंडाऱ्यामध्ये की बाबासाहेबांच्या पायाच्या घोट्याच्या उंचीची सुद्धा ज्याची लायकी नव्हती त्या उमेदवार तसा माणूस उभा करून भंडाऱ्यामध्ये पाडलेला आहे. मुंबईमध्ये बाबासाहेबांचा पराभव केलेला आहे आणि तो काँग्रेसनं केलेला आहे. त्याच्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्या काळात 52ला 25,000चा खर्च केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर निवडूनच येऊ नये ही काँग्रेसची आताची नीती नाही. आता जसं त्यांच्या नातू असणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना जी काँग्रेस घेरण्याचा प्रयत्न करतात, हे त्यांच्या आजोबाला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा ते घेरत होते. आणि त्या काळात त्याचं विश्लेषण थोडक्यामध्ये मी करतो की काँग्रेसच्या काळात कसली लोकशाही होती. या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या काळामध्ये जवळ 70 ते 80% म्हणजे 300-350 जवळपास 400च्या आसपास खासदार एकट्या ब्राह्मणाचे होते. ही कसली लोकशाही? मत बहुजनाची आणि खासदार कोण? 3.5% लोकसंख्या असताना खासदार मात्र किती? 350-400 आणि म्हणजे काँग्रेसच्या काळात म्हणजे ही लोकशाही नव्हती तर ही ब्राह्मणशाही होती. ते पंडित नेहरूच्या काळामध्ये निर्माण सुरू झाली. भांडवलशाहीला प्रोत्साहन दिलं गेलं. आणि दुसरं असं महत्वाचं की बाबासाहेब आंबेडकर 5 ऑगस्ट 1956ला म्हणाले होते की त्यांच्या दिल्लीच्या हार्डिंग न्यूज बंगल्याच्या वरांड्यामध्ये कार्यकर्त्याशी चर्चा करत असताना की बौद्ध धर्मानंच बहुजन समाजाचं ऐक्य होऊ शकतं. आमच्यामध्ये जो महारमांग चांबार असा जो भेद आहे तो बौद्ध धर्मानुस नष्ट करून त्यांना बौद्ध धर्मी करणं आणि त्यांच्या मार्फत हक्काची लढाई लढणं, त्याच्यासाठी झगडणं हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा की इतर ओबीसी बहुजन मराठा धनगर आणि इतर बहुजन समाजाला आदिवासी लोकांना मातंग चर्मकार इत्यादी SC ST ओबीसी लोकांना मायनॉरिटी यांना बौद्ध धर्मात आणणं हा दुहेरी लढा आम्हाला लढावा लागेल. तो आमच्या ऐक्यशक्तीच्या बळावर आम्ही यशस्वी करू असं ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं त्यावेळेला पहिले सावध झाले. याचा धोका पंडित नेहरूने ओळखला आणि धर्मांतरित लोकांना SC ST लोकांना आरक्षण मिळणार नाही. या आरक्षण विरोधाची सुरुवात ही पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळामध्ये झाली.
आणि मग हे इंदिरा गांधीचं उदाहरण घ्या. इंदिरा गांधींनी SC ST OBCच्या आरक्षणाच्या विरोधात RSS बरोबर, राष्ट्रीय स्वयंसेवक बरोबर छुपी हात मिळवणे करून आंदोलन केलं. एवढंच काय तर पंडित नेहरू याने आता ज्या याचा जर तुम्ही सर्च केला गुगलला तर पंडित नेहरूचं तर आता येत आहे, सोशल मीडियात टाकले जात आहेत आता. तर पंडित नेहरूचा फोटो पासला तर RSचा जो पोशाख आहे, काळी टोपी, काळी हापचडी, हे RSच्या पोशाखामध्ये पंडित नेहरूचे तुम्हाला फोटो दिसतील. म्हणजे थोडक्यात मला ह्या ठिकाणी म्हणावंच काय की धोतर जरी काँग्रेसचं असलं तर आतली चड्डी मात्र RSचीच आहे. त्यामुळे ह्या चड्डीच्या बी धोतराच्या नादी लागण्यात 1952 पासून ते 1919 पर्यंत आता सुद्धा ह्या चडीच्या आणि धोतराच्या नादी लागण्या राजकारण करण्यात काही अर्थ नाही. कारण भाजपच्याही काळामध्ये ब्राह्मणशाही आहे आणि भांडवलशाही आहे. आणि त्याची सुरुवात, त्याचा निर्माता कोण आहे तर काँग्रेस आहे. काँग्रेसच्या काळामध्ये लोक ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही, ही दोघं ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीची जुळी भावंडायची. पण ह्यांच्या आलटून पालटून सत्तेच्या सारीपाटामध्ये संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेला आहे. लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे. आणि म्हणून आता लोकशाही वाचवायची असेल, लोकशाही विस्थापित गरिबापर्यंत, वंचितापर्यंत जाण्याकरता लोकशाहीचं मूल्य आणि लोकशाही भारत उभाच करायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव भारताच्या राजकारणात वाढणं हे गरजेचं आहे. हे देशाच्या दृष्टीने गरजेचं आहे. आणि ते महाराष्ट्रामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं लोकशाहीचं अस्तित्व, आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न होतोय. याचाच अर्थ लोकशाही, लोकाभिमुख लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने सुरू होत आहे. आणि त्याचा लोकांनी विचार करावा. म्हणजे मी मला स्वतः ब्रीफ देत असताना 1952च्या निवडणुकीपासून ते आपण 2019 असं म्हणाले होते. परंतु 2019च्या निवडणुकीच्या नंतर जे महाराष्ट्रामध्ये जे आंबेडकरी स्वतंत्र राजकारणाची उभारी घेतली ती बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातून, बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मला ती घेतलेली आहे. म्हणून मी असं म्हणत होतो तुम्हाला की 2019 पर्यंत, 19च्या नंतरचं राजकारण जरा बदललेलं आहे. आणि हे बदलतं राजकारण आपण 2019 नंतरच्या निवडणुका स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण उभे होत असताना छोट्या छोट्या संघटना, आंबेडकरवादी विचारवंत यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल काय सांगाल? एक मान्यच करावं लागेल तुम्हाला की या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाचं जे अस्तित्व टिकून आहे ती केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या मुळे टिकून, हे मान्य करावं लागेल. ही वस्तू तिथे आहे. आणि जर म्हणून तर या देशातील, महाराष्ट्रातील नव्हे देशातील प्रस्थापित काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांना इतर दलित नेत्यासारखं बाळासाहेब आंबेडकरांची वंचिताच्या साठी लढण्याची जी उमेद आहे, जरी हरले निवडणुकीत तर लढण्याची उमेद आहे. आणि खुद्द बाळासाहेब आंबेडकरांना विकत घेण्याची ताकद ही कुठल्याच प्रस्थापित पक्षाकडे नाही. आणि हे आंधळलेले लोक आहेत, याचा वेग तिरस्कार. म्हणून त्यांनी स्वतः जवळ काय त्यांचे विकावे विचारवंत हे पाळलेले आहेत. त्यांचे दलाल काय चमचे लोक पाळलेले आहेत. आणि लोक हे दोन प्रकारचे आहेत. आता तुम्ही म्हणताय त्यांना मी विचारवंत विचारवंत कसं म्हणत आहे? हा विचारवंत त्यांना म्हणणं जे आता बाळासाहेब आंबेडकरांचा द्वेष करून आणि जे काँग्रेसची हमाली करतात, जे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे काय पाकिटं घेऊन काय आर्थिक हितसंबंध साधून ज्यांनी चमचेगिरी, भडवेगिरी केली, ते विचारवंत कसले? ते वाज विचारवंत. ह्या विचाराचा अपमान आहे. आणि तुमच्या चॅनलमध्ये ह्याला सर्वांना एक वाक्यात नाही बोललं, ही प्रस्थापिताच्या उकरड्यावरची गाढवं ही गाढवाचा सुद्धा अपमान आहे. गाढव सुद्धा मालकाशी प्रामाणिक राहतं, लक्षात घ्या. पण ही आंबेडकरी चळवळीनं ह्यांना मोठं केलंय, ते आंबेडकरी चळवळीतून जे विचारवंत मोठं झाले ते गाढवासारखं सुद्धा राहील ना. ते गाढव तर मालकासाठी प्रामाणिक राहतो. पण ही जी प्रस्थापिताच्या उकरड्यावरची गाढवं ही मालकाशी प्रामाणिक राहील,
हे त्यांच्या आपलं घर सोडून दुसऱ्याच्या मालकाची गुलामी, दुसऱ्या प्रस्थापित गुलामी. तर दोन आहे की एक तर बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत द्वेष आहे, जी काय थोडीफार विचारवंत आहे, व्यक्तिगत द्वेष आहे. ते बाळासाहेब आंबेडकर घेत नाहीत, बाळासाहेब आंबेडकर आम्हाला सन्मान देत नाही, आणि बाळासाहेब आंबेडकरांचं स्वतंत्र राजकारण वाढूच नाही. वैयक्तिक द्वेषापोटी ते काँग्रेसची हमाली करतात आणि ते बाळासाहेबांना विरोधात करतात. आणि मग काही विचारवंत हे काय संविधान वाचवण्याचं ही काय त्यांची भूमिका, हे लबाड लांडगट होऊन करतं हे असलेलं लोक आहे. ही लबाड लांडग्याची पैदास आहे व ही विचारवंत नाहीत. आणि ह्यांनी काय केले, आपल्याला काय तर सदनिका मिळेल, एखादा पुरस्कार मिळेल, एखादी सत्ता काँग्रेसच्या आल्यानंतर शासनाची एखादी कमिटी मिळेल, एखादं विद्यापीठ अनुदानाचं या नियोजन आयोगाचं सदस्यपद भेटतील, एखादं पैसे पाकिट भेटतील, एखादी राज्यसभा खासदारकी भेटतील, याच्यासाठी चाललेली धडपड आहे हो. संविधान वाचवण्याच्या नावाखाली लोकांना जे मत मागले त्यांनी ते केवळ लबाडे आणि लोकांची शुद्ध फसवणूक आणि बुद्धिभेद होता. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी काँग्रेसला मतदान मागण्याचा प्रयत्न केला, मग करत आहे. आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक भाजप नको म्हणून त्यांनी संविधान नाही वाचवलं, त्यांनी काँग्रेस संविधान बचाव नाही, संविधान बचावाचा नारा देऊन खरं तर काँग्रेस बचाव हेचं अभियान चालवलं. संविधान बचाव या नावाखाली त्यांनी काँग्रेस बचाव हे अभियान चालवलं आणि त्याच्यासाठी लोकांचा बुद्धिभेद केला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणून हिणवलं, लोकांमध्ये अफवा पसरवल्या, लोकांचा बुद्धिभेद केला आणि संपलेली काँग्रेस भाजप नको म्हणून त्यांचाच जुळाभाव असणारा आणि ब्राह्मणशाही भांडवलशाहीचं समर्थन करणारा काँग्रेस, संपलेली शिवसेना, संपलेली राष्ट्रवादी शरद पवार यांना जीवदान आणि वाचवण्याचं काम केले हो. संविधान वाचवण्याचा नुसतं ही बहाणा होता. काँग्रेस बचाव हे अभियान राबवलं, लक्षात घ्या, आणि त्या पद्धतीने ते सुरू केलं. बरं, हे आंबेडकरवादी विचारवंत आणि आंबेडकरवादी छोट्या छोट्या संघटना जशा काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला समर्थन देतात, तशा स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला समर्थन देत नाहीत. काय अडचण असेल बरं त्यांची? हे कसं की हे जे छोटे मोठे संघटना आणि नेते जे आहेत का नाही, ते लय चळवळीची अक्कल आहे, प्रतिक्रियात्मक चळवळीतून निर्माण झालेले हे नेते आहेत की आय 5 वर्ष मोर्चा काढतात अन्याय अत्याचार विरोधात, आय निवडणुकीच्या विरुद्ध जे तिकडं पाकिट मिळेल तिकडं ते प्रचार करतात. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले की दलित अत्याचार विरोधात मोर्चा काढणारे, दाढी वाढवून जॅकेट लिहून मोर्चा करायचा, दलित अत्याचार आम्ही काय करतोय गोळ करायचं. मी त्यांचं नाव घेण्याची इच्छा नाही माझ्याकडे, आणि नाव घ्यावं एवढे ते ते मोठे नाहीत, लक्षात घ्या. दलालांचं नाव घेण्या एवढं मी एवढा हलका नाही. दलालांची तुमच्या चॅनेल म्हणजे की जे आजपर्यंत जागृती न्यूज चॅनेल की केवळ आंबेडकरीवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाची तुम्ही सातत्यानं जागृत न्यूज चॅनेल हे सातत्यानं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाच्या बाजून उभा राहिला आहे, म्हणून तुमच्या समोर मी सातत्यानं तुमच्या चॅनेलचं म्हणून असतो. आणि म्हणून हे जे नेते आहे ते बाळासाहेब आंबेडकर गेले तर पाकिट मिळत नाही, आणि स्वतःचं स्वाभिमानी राजकारण उभा राहावं ह्यांचा हेतूच नाही. हे मुळात ह्यांची संघटना कायसाठी आहे, ह्यांची संघटना आणि ह्यांचं जे काम आहे, हे जे मोर्चा काढतात की प्रस्थापिताच्या मालकांना आमच्याकडे बघावं आणि निवडणुकीच्या बाजारात आम्हाला विकत घ्यावं. अहो काय तर नेते मिळाले काय न मागताच पाठीमध्ये येतो. काय ते जयंत पाटला आणि बऱ्याच नेत्यांनी, आता दुसरं रामदास आठवलेसारखंच एक जण आहे, त्याचं नाव घेत नाही, ते लोक समजून घेतात, दाढी अत्याचार झाला, अरे दलित अत्याचार होण्याची वाट बघायची का? अत्याचार झाला का प्रतिक्रियात्मक आंदोलन करायचं. आणि जयंत पाटलांनी कपड्यासहित घेऊन दिलंय. तुमच्या चॅनेलमध्ये मध्ये आले होते, मी सुद्धा होते, अतिवळ होतो तुमच्या चॅनेलमध्ये एक विषय होता, पण पावसामुळे मला येता आलं नाही. त्यांनी कपडे चांगली घातली होती, मला त्याला एवढंच म्हणायचं की कपडे भारी घातले. बहुतेक जयंत पाटलाने करेक्ट कार्यक्रम घेतलाय म्हणून अंगावर कपडे चांगले घातले, आणि तुमच्या चॅनेल मला, आणि वरून परत आंबेडकरवादी, निळा झेंडा आंबेडकरवादी हे सगळं हे आहेत. त्याच्यामुळे हे जे छोटे मोठे पक्ष हे पाकिटवादी पक्ष आहेत.
पाकिट दिलं कुठल्या पक्षाला म्हणून मला. आणि मला असं म्हणायचं आहे की हे जे छोटे मोठे पक्ष संघटनांची नेते विचारवंत बाळासाहेबांकडे असं पाकिट मिळत नाही किंवा एखादी सर्विकांना मिळण्याची सोय नाही किंवा एखादा पुरस्कार बाळासाहेबांकडे मिळेल अशी सोय नाही म्हणून मी बाळासाहेबांकडे घेतले. अगदी बरोबर. आता हे जे छोटे मोठे संघटनाचे पक्ष आहेत त्यांचा हेतूच आहे की राजकारणात आम्हाला काहीतरी मलई चाकाय मिळाल, राजकारणाचा आम्हाला खासदार, आम्हाला एखादं पद नाही तर निवडणुकीमुळं एखादं पैशाचं पाकिट पोट पाणी चालवतं, एवढ्यापुरतं पैसे मिळवतं, आपला स्वार्थ मिळवता, एवढ्यासाठी त्यांचं उद्दिष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण उभं राहावं अशी उद्दिष्ट नाही. आणि विचारवंताचं ठरलेलं बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे गेलो तर काय मिळत नाही, पण काँग्रेसची बाजू घेऊन जर गेलो आणि आपल्या लोकांची दिशाभूल करून आपल्या लोकां म्हणजे आंबेडकरी समाज, आंबेडकरी चळवळ काय काँग्रेसची वोटबँक आहे? वोटबँक करायची का? आणि ह्या विचारवंतांनी आंबेडकरवादी स्वतःचं बळाचं राजकारण निर्माण व्हावं म्हणून ह्यांनी काहीच योगदान केलं नाही. उलट आंबेडकर चळवळीच्या नावाखाली हे मोठे झाले, त्यांच्या संघटना मोठ्या झाल्या, हे मोठे झाले, विचारवंत मोठे झाले आणि त्यामुळे ते काँग्रेसची हमाली करणार. आणि म्हणून ते सगळ्यात मोठी अडचण ह्यांची काय, ह्यांच्या पोटाचं, त्यांच्या स्वार्थाचं, त्यांच्या बेमानीच्या राजकारण करण्याकरता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वाभिमानी राजकारण ह्यांच्यासाठी फार मोठी डोकीदुखीची गोष्ट आहे, फार मोठी अडथळा आणणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना जेवढं बदनाम करता येईल तेवढं करतात, जेवढं बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलेल तेवढा त्यांचा फायदा होतो. आंबेडकरवादी म्हणणारे लोक राहुल गांधी मान्यवर कांशीरामजीच्या लाईनवर चालत आहेत असं म्हणतायत, काही खरं आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यासारखा मोठा विनोद कुठला कोणता असू शकता? आता ठीक आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की राहुल गांधी मान्यवर कांशीराम साहेबांच्या वाटेने जात आहे. मी मान्यवर कांशीराम साहेबांच्या ताटात जेवलेला माणूस आहे लक्षात. आणि कांशीराम साहेब म्हणायचे, आपल्या सर्वांना माहित आहे की काँग्रेसला सापनाथ म्हणायचे. मग राहुल गांधीनं आता काँग्रेसला सापनाथ म्हणायला सुरुवात केली काय? ते विचारवंताला असं म्हणायचं आहे काय की राहुल गांधी ही काँग्रेस हे सापनाथ आहे, भाजप हे दगड आहे, पण काँग्रेस ही वीट आहे, विटेवर सुद्धा दगड डोकं फुटू शकतो. म्हणजे राहुल गांधीनं आता आपल्या काँग्रेसला सापनाथ म्हणायला सुरुवात केली का? हे राहुल गांधीला मान्य आहे का? असं जर मान्य असेल तर बरोबर आहे, मी त्यांचं स्वागत करतो. जर राहुल गांधी काँग्रेस हे सापनाथ आहे, हे बहुजन समाजाच्या प्रतिनिधी करणारा पक्ष नाही, हे जर त्यांना मान्य असेल, मान्यवर कांशीराम साहेब काँग्रेसला सापनाथ म्हणत होते आणि कांशीराम साहेबांच्या वाटेनं जर राहुल गांधी जात असतील तर मग राहुल गांधीला काँग्रेस हे सापनाथ आहे हे मान्य असायला पाहिजे. मान्य वेगळं झालंय का नाही त्या विचारवंताचं सांगा होतं. आणि दुसरं एवढं आहे की मी जास्त काय त्याच्यावर बोलत नाही की अरे राहुल गांधी सगळं जाऊ द्या, संविधान वाचवण्याची तर लई लांबची गोष्ट आहे. फक्त संविधानानं या देशाला एक नाव दिलेलं आहे पहिल्या काळात, दॅट इज इंडिया. हे भारत, या देशाचं नाव भारत आहे. ते तेवढं भारत राहुल गांधीला भारत म्हणायला हवा. संसदेमध्ये, भाषणामध्ये, विदेशात गेल्यावर सुद्धा हिंदुस्तान हिंदुस्तान का? अरे हिंदुस्तान नावाचा कोणताही देश भारताच नव्हे तर जगाच्या पाठीवर अस्तित्वाचंच नाव. जगाचा नकाशा काढा, त्याच्यात भारत आहे व हिंदुस्तान नाही. काय लावलंय हिंदुस्तान हिंदुस्तान? म्हणजे घटनेच्या विरोधातला असंविधानिक शब्द आहे. या देशात नीट या देशाचं संविधानात्मक शब्द, संविधानात देशाचा उच्चार तर नीट करायला हवा राहुल गांधीला. मग बघू संविधान वाचवण्यात, आधी भारत म्हणायला हवा. हिंदुस्तान 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 देश आहे का? राहुल गांधीच्या मुद्द्यावर म्हणाला की राहुल गांधी कांशीरामच्या पावलावर घेत असतील, मग कांशीराम जरी म्हणत होते की काँग्रेस स्थापना काही निघणार नव्हता, तर मग राहुल गांधींना हे मान्य आहे का की काँग्रेस स्थापना आहे? आपण कसं राहुल गांधी? परंतु महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी सर्वात त्यांचे स्टेटमेंट आहे, ते म्हणाले होते की प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये एक जागा निवडून आली असती तर आम्ही त्यांच्याबद्दल विचार केला असता, असं ते म्हणाले. बघा, लोकांना फसवणूक करून थोडीशी सत्ता मिळेली का हुरळून जाऊन सरजम सत्तेची मस्तवालपणात हे वक्तव्य, सरजमशाहीची वतनदारीची संस्थानिकाचं हे वक्तव्य, प्रस्थापिताच्या सत्तेच्या मस्तवालपणाचं, मगरुरीचं हे वक्तव्य आहे. मला एवढं म्हणायचं की शरद पवार तर स्वतःच्या बळावर निवडून आलेत का?
शरद पवारांनी तर मागच्या लोकसभा निवडणुकीला स्वतःच्या ताकदीवर निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करण्याचं आणि निवडून आणण्याची क्षमता शरद पवारांमध्ये तर होते का? महाविकास आघाडीचा घटक बनावं लागले. काँग्रेस, शिवसेना बरोबर आणि इतर छोटे मोठे पक्षांना आमच्यातूनच फोडा आणि राज्य करा म्हणून आमच्यातलेच घेतलेले नेते यांना काय छोट्या मोठ्या संघटनेचे काही नेते पुढाऱ्यांना एकत्र घेऊन मोठी मूठ बांधली आणि त्यातून त्याच्यातून तुम्ही निवडून आला. आणि एवढं काय बाकीचं महाराष्ट्रात जाऊ द्या. तुमच्या बाले किल्ल्यात बारामतीत तुमच्या स्वतःच्या मुलीला सुप्रियाताई सुळे यांना स्वतःच्या बळावर निवडून आणण्याची क्षमता शरद पवार साहेब तुमच्याकडे नव्हते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोणताही हितसंबंध न जोपासता, कोणतीही अपेक्षा न करता विना शर्त बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेच्या विरोधात उमेदवार उभा न करता सुप्रियाताई सुळे यांना जाहीर पाठिंबा दिला. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला म्हणून शरद पवार साहेब तुमची मुलगी सुप्रियाताई सुळे खासदार झाली ना. आणि ते निवडून आल्यानंतर गुलाल उधळत असताना पत्रकारासमोर सामोरं घेताना तुमच्या मुलीनंच हे कबूल केलेलं आहे की आदरणीय सुप्रियाताई खासदार सुप्रियाताई सुळेनं पहिल्यांदा वाक्य उच्चारलं विजया झाल्यानंतर पत्रकारासमोर की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं मी जाहीर आभार व्यक्त केले, त्यांच्या पाठिंब्यामुळं मला विजय प्राप्त झाला हे म्हटलेलं. याचा तरी बाप म्हणून जरा विचार करा. पवार साहेब, तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या बळावर निवडून येण्याची क्षमता तुमच्याकडे नव्हते. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे काय आहे? वंचिताचं राजकारण उभा राहावं हा स्वाभिमान नीतिमत्ता याच्याकडे काय? आणि तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर मला असं म्हणायचं, तुमच्या उद्याच्या निवडणुकीला आघाडीतून शरद पवारांनी बाहेर पडावं. चला आजमा, बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही आजमावायचं आहे ना, तर पवार साहेब तुम्ही स्वतःला सुद्धा आता आजमावा. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीला स्वतःच्या बळावर शरद पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उभा करावे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित तर स्वतःच्या बळावर उभा राहतात. आणि बघू स्वप्न, आमच्याकडे काय नाही, निर्धन लोकांची संघटना उभ्या आयुष्यात शरद पवार साहेबांनी वंचित, विस्थापित, गरीब आणि उपेक्षित लोकांचं स्वाभिमानी राजकारण उभा राहू नये याच्यासाठी षडयंत्र केलं. वंचिताचं राजकारण उभं राहावं याच्यासाठी उभ्या 50 वर्षात त्यांना ते आज कधी जमलंच नाही. तर वंचित, दलित, उपेक्षित, मुस्लिम, गरीब, मराठा, धनगर, ओबीसी इत्यादी मतावरती राजकारण करून स्वतःचं राजकीय घराणं आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व, स्वतःचं पक्षाचं स्वतःचं उभा केलेली वतनदार आणि स्थानिक स्वराज्य संस्था वाचवण्याचा जो चाणाक्षपणा तुम्ही केलाय, ते धूर्तपणा केलाय. सगळ्यात मोठं म्हणेल, आंबेडकरवादी राजकारण स्वतःच्या बळावर स्वाभिमानी राजकारण वाढूच नाही. बौद्ध समाजाचं, आंबेडकरी समाजाचं स्वतंत्र राजकारण कधी वाढूच नाही. याच्यासारखं सगळ्यात मोठं जर षडयंत्र कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं. अरे दलित पॅंथर जर राहिला असतं राजकारणात तर सत्ताधारी किंवा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दलित पॅंथरतून निर्माण झाला असता. म्हणून दलित पॅंथरची ताकद नष्ट मोडीत करण्याकरता तुम्ही छुपी आपल्या मित्र बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेला वाढवलं कोणी? हा सारा मुद्दा आहे. त्याच्यामुळं मला याच्यावर काय माहिती, आता कसं आहे, शरद पवारांच्या उतारावयात त्यांच्यावर मला टीका करण्याची बिलकुल इच्छा नाही. मताची ताकद दिली ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या मताच्या ताकदीवरती पवार साहेब तुमच्या राष्ट्रवादीचा उद्याच्या निवडणुकीला आम्ही पराभव करू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पाडा. ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी आव्हान करतोय. आणि वंचितानो, उपेक्षितानो, गरीब, विस्थापित, सर्व जातीचे लोकांना तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी बरोबरच राहावा. मला एक सांगा की शरद पवार साहेबांच्या घरामध्ये 3 खासदार आहेत. स्वतः शरद पवार, मुलगी सुप्रियाताई सुळे आणि अजितदादाच्या पत्नी, म्हणजे 3 खासदार घरात. 2 आमदार आहेत, रोहित पवार, अजितदादा पवार. आणि फुटलेलं का असताना पण दोन्ही पक्ष त्यांचंच ना, पवार घराण्यात पवारच आहेत. अजितदादाचे राष्ट्रवादी काय, शरद पवारांचे राष्ट्रवादी, 2 पक्ष असताना एवढं सारं तुमच्याकडे ताकद आहे राजकारण. अरे बाबा, ही राजकीय घराणेशाही वाचवण्यासाठी तुमची धडपड आहे. मग बाकीच्या आणि काय उमेदवार निवडणुका लढवावे का नग? का तुमच्याच घराणेशाही वाचवायला मतदान करावं तर काय?
बाकीच्या निवडणुका लढवायच्याच नाही त्या. आणि लोकशाही लोकाभिमुख कशी व्हायची, आणि ती लोकाभिमुख कोण, तरी तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्यावर टीका करता. शरद पवार साहेब, तुमच्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये बेरजेच्या राजकारण तुमचं यशस्वी झालं, पण मूल्याचं राजकारण पवार साहेब तुमच्या 50 वर्षाच्या राजकीय कार्यामध्ये मूल्याच्या राजकारणाची वजाबाकी झाली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणात मध्ये कधीतरी याचा विचार करावा, एवढीच माझी विनंती आहे, एवढीच आमचं अपेक्षा आहे. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? साधं सरळ आहे की बाबा, आता हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं जी स्वतंत्र आणि स्वतःचं आंबेडकरीवादी चळवळीचं अस्तित्व आणि राजकारण उभा करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे, तो उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. आणि दुसरं मी असं आहे की ते घराणेशाही, आंबेडकरी घराणेशाही शब्द नाही. ही काय खासदार मंत्र्याचं घर आहे का? ही काय जनपद आहे का? 10 जनपद आहे का? हे राजगृह आहे. या देश उभा करणारे भारताचं संविधान आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे घराणेशाही नाही. आणि कोण काय म्हणतं आम्ही रक्ताच्या बाजूने नाही, आम्ही विचाराच्या बाजूने आहे. अरे विचार असला कसला प्रस्थापिताच्या दावणीला जायचं? हा काय विचार आहे? कुविचार. हा कसला रक्ता? ही तर लबाडी आहे सगळं. आणि म्हणून आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना एकदा संधी द्या. तुम्ही संधी अनुभवली, तुम्ही काँग्रेसचा अनुभव घेतला, राष्ट्रवादीचा अनुभव घेतला, तुम्ही शिवसेनेचा अनुभव घेतला, तुम्ही भाजपचा तर अनुभव घेताय. सगळं वाटोळ व्हायला लागलंय महाराष्ट्राचं. आणि मग तुम्ही साऱ्या प्रस्थापित पक्षाचा अनुभव घेतलेला आहे. तर आता तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा अनुभव घ्या. त्यांच्या हाती सत्ता देऊन एकदा संधी मला वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात एकदा जनतेने संधी देऊन टाका. असं संधी की काँग्रेस, भाजप आणि या प्रस्थापित पक्षानं जसं केलं तसं ही बी वंचित आघाडी बी करतील असं समजून एकदा बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीला संधी द्या. अहो, तसं जर असतं करायचं असतं तर 25 वर्ष अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये साऱ्या पक्षांची एक युती, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची सगळ्यांची युती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी, या असली युती जिल्हा परिषद 25 वर्ष वंचितच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या ताब्यात आहे. याचं कारण तिथल्या लोकांचा झालेला विकास आणि तिथली खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेची लोकाभिमुख झालेले आहे. आणि सत्तेची एकदा संधी दिली तर लोकांचा कसा विकास होऊ शकतो ते अकोल्याच्या जिल्हा परिषदेचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. याचं मॉडेल बघून, अकोला पॅटर्नचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना संधी द्यावी. त्या संधीचं मतदाराचं आणि महाराष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. मी पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये राहतो मी, हडपसरला. आणि मग मला म्हणायचं की आता मी हे झालं सगळं, तर आता इथून सुरुवात बाबा पुणे पॅटर्न, जसा अकोला पॅटर्न, तर वंचिताचं विधानसभेला खातं खोलून हा पुणे पॅटर्न महाराष्ट्रात गाजवायचा असेल तर पुणे कॅन्टोनमधून, राखीव मतदारसंघातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकदा मी वसंतदादा साळवे हे बी प्रमाणित व्यक्तींना तिकीट मिळावं, ते वंचित बाळासाहेब आंबेडकरांनी द्यावाची तुमच्या चॅनलने भूमिका मांडलेली आहे. नंतर त्याची दखल घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वसंतदादा साळवे साहेबांना विचारलं होतं, पण त्यांनी स्वतःहूनच लढण्याची इच्छा व्यक्त केली नसल्यामुळं तो मुद्दा तसा राहून गेला. पण आता आंबेडकरवादी, परिवर्तनवादी सर्व पक्ष संघटनेनं एकत्र येऊन एकच उमेदवार टाकावा अशी भूमिका आहे. आणि ते टाकत असताना याच्यानंतर मला एक चांगलं व्यक्तिमत्व सुचवू इच्छितो की आदरणीय डॉक्टर PT गायकवाड साहेबांना जर पुणे कॅन्टोन्मेंटची उमेदवारी मिळाली तर अतिशय चांगली गोष्ट, आणि ते सीट निवडून येण्याची शक्यता. याचं कारण आहे की PT गायकवाड साहेबांनी एक सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक जाणीव आणि प्रामाणिकता, आंबेडकरी चळवळीशी इमान असणारे डॉक्टर आहेत. त्यांचं बोधिसत्व रुग्णालयाचं, पंचशील रुग्णालयामध्ये, गायकवाड हॉस्पिटल इत्यादीच्या माध्यमातून लोकसंपर्क दांडगा आहे. लोकांच्या आड्या अडचणीला ते सतत धावून गेले, ते लोकांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे, लोकांचे प्रश्न आणि सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आणि सर्व पक्षातील, सर्व आपल्या उपेक्षित बहुजन समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये ते लोकप्रिय आहे.
आणि सर्व जाती धर्मातील लोकांना हवंसं वाटणारं आणि प्रामाणिकपणे की पी.टी. गायकवाड यांची जर उमेदवारी पुणे कॅन्टोनमध्ये असली तर निश्चितच सर्व जाती धर्माचे लोक मतदान करतील, कारण सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये लोकप्रिय असणारं ते व्यक्तिमत्व आहे. आणि याच्यात अधिक भर म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जर वंचित बहुजन आघाडीचं जर तिकीट डॉक्टर पी.टी. गायकवाड साहेबांना दिलं तर निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारची प्रस्थापिताला टक्कर होऊ शकते. पी.टी. गायकवाड हे बुद्धिजीवी आहे, सज्जन आहे, बुद्धिवान आहेत, डॉक्टर आहेत, चळवळीची स्पष्टता आहे, लोकांच्या प्रश्नाची जाण आहे. आणि असा सुशिक्षित माणूस, हा डॉक्टर असलेला माणूस जर विधानसभेमध्ये आपल्या वंचिताचं प्रतिनिधित्व करेल तर खऱ्या अर्थानं ते एक चांगली गोष्ट ठरेल. आणि अशा प्रकारचं जर निवडणूक सर्व संघटनेनं परिवर्तनवादी लोकांनी जर विचार केला आणि एक चांगला आतापर्यंत जे उमेदवार दिले गेले, मी कुठल्या जातीच्या धर्माबद्दल बोलत नाही, त्यांनी प्रस्थापित किती तिथं मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, इतरही विस्थापित गरीब लोकांची मोठी संख्या आहे. आणि आतापर्यंत जे प्रतिनिधी गेले त्या प्रतिनिधीच्या झोपडपट्टीचा गरीबाचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही. स्वतःच्या फायद्याचं आणि प्रस्थापिताच्या गुलामगिरीचंच राजकारण केलं. तिथे जर डॉक्टर पी.टी. गायकवाड सारखे उमेदवार जर दिले आणि लोकांना आपला हक्काचा उमेदवार मिळेल आणि लोक डॉक्टर पी.टी. गायकवाड नव्हे तर स्वतःला मतदार, स्वतःचा प्रतिनिधित्व म्हणून स्वतःच उमेदवार आहे म्हणून उमेदवार करतील आणि सर्व समस्याचे तिथं प्रश्न सुटतील. आणि पुणे कॅन्टोन्मेंटचा योग्य लायक उमेदवार म्हणून आपल्या ह्या चॅलेंजच्या माध्यमातून मला डॉक्टर पी.टी. गायकवाड हे अतिशय योग्य उमेदवार आहेत. आणि ते निवडून येण्याची प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे निवडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपण जागृती न्यूजला वेळ दिला, आपण या विषयावर प्रखर अशी मतं मांडली, त्याबद्दल मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.